आणि पहिल्या आठवड्यात कापूस लागवड केला, जसं आमच्या गट शेतीमध्ये आम्ही करतो. बरोबर. पहिल्या आठवड्यात कापूस लागवड केली आणि प्रोटेक्टिव्ह इरिगेशन, फक्त जिथं ज्या वेळेस ताण पडल तेवढं 2-4 पाणी नुसते ठिबकनं दिली तर आमचा कापूस आज 20 क्विंटल 18-20 क्विंटल एकरी आमच्या गट शेतीमध्ये होतो. क्या बात आहे. शेती एक तर लाल्या रोग येतो, शेंद्री बोंडाळी येते, किंवा सकिंग पेस्ट ना रस शोषण करणाऱ्या किडे, एखादा मध्ये ड्रॉट पडला, उघडीत पडली की त्या सकिंग पेस्ट ना, माझ्याकडे ते फोटो आहेत, एकदम कापूस 8 दिवसात होत्याचा नव्हता झाला असं होऊन जातं. लाल्या रोगाने तसंच होतं. आपल्या सर्वांचा मित्र अक्षयराज ताटे आज आपल्या सोबत आहेत. तज्ज्ञ शेतीवरचे, गट शेती असेल, आंबा लागवड असेल, असे तज्ज्ञ असलेले भगवान कापसे सर आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर आज आम्हाला आनंद होतोय की आपल्यासारख्या तज्ज्ञांची भेट आपल्या या चॅनलवर होती आहे. आज गट शेतीच्या माध्यमातून तुम्ही जे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करतायत त्याबद्दल काय सांगाल, की याची सुरुवात कशी झाली आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी कसा त्याचा लाभ करता येईल? हे बघा, गट शेती ही संकल्पना, मी तर 77ला सर्व्हिसला लागलो. सर्व्हिसला म्हणजे मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये हॉर्टिकल्चरिस्ट, फळबाग तज्ज्ञ म्हणून लागलो आणि नोकरी सुरुवात झाली. खेड्यातला असल्यामुळं मला पहिल्यापासून हा प्रश्न पडायचा की शेती परवडत नाही. आणि अशा याच्यामध्ये 80ला माननीय शरद जोशी साहेबांनी शेतकरी आंदोलन सुरू केलं. त्यावेळेस आम्ही जालना जिल्ह्यामध्ये गट शेती, मी पहिली आमच्या गावातून माझ्या बरोबरची मुलं त्या काळात घेतले बरोबर, आणि त्यांना मोर्चे कसे काढायचे, तालुक्याच्या ठिकाणी काढायचे तर कुठं काढायचे, कसे झाल्या तर कशा असतात, पोलीस काय करतात, काहीच माहित नव्हतं. अगदी प्रायमरी गोष्टी समजून सांगितल्या. आणि तिथून शरद जोशी साहेबाच्या शेतकरी संघटनेमध्ये आम्ही जोरात शिरलो. हे शिरल्यानंतर 86 पासून आम्ही थोडंसं लोकांना जमा करून एकत्रित आम्ही डाळिंब लावलं गावामध्ये. त्यावेळेस डाळिंब हे अतिशय नवीन पीक होतं आणि गणेश ही एकच जात होती त्याचे. मधल्या काळामध्ये काय झालं की मी दिल्लीला 90च्या दशकामध्ये एक 15 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी होतो. ट्रेनिंग घ्यायला होतो मी. आणि त्या ट्रेनिंगमध्ये कॅलिफोर्निया अमेरिकेचे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर कार्टर हे आम्हाला ट्रेनिंग द्यायला होते. तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ, फार मोठं नाव त्यांचं अजून आहे. ते आता 90-92 वर्षाचे झालेले आहेत. मोठं नाव आहे त्यांचं. जरा 2-4 दिवस त्यांच्या बरोबर राहिलो. एक दिवस जरा ओळख बऱ्या झाल्यानंतर मग मी प्रश्न केला त्यांना की साहेब, भारतामध्ये शेती परवडत नाही. अमेरिकेमध्ये मात्र असं नाही. असं नाही म्हटलं की अमेरिकेत फार परवडते म्हणून, पण अमेरिकेमध्ये असं नाही, इथं परवडत नाही. याचं कारण काय? काय उत्तर दिलं असेल त्यांनी? शेती परवडत नाही, त्याचं कारण काय असणार? हेच तंत्रज्ञान वगैरे. हेच लंब चौडं उत्तर मला तेच, जसं सगळ्यांच्या डोक्यात येतंय तेच मला लंब चौडं उत्तर अपेक्षित होतं की हे 10-15 मिनिटं सांगतील. तुम्ही खतं देत नाही, पाणी कमी आहे, राजकारण आहे, तंत्रज्ञान नाही, वगैरे वगैरे. त्यांनी एकही यातलं उत्तर न देता एकाच वाक्यात उत्तर दिलं की हे बघा, भारतामध्ये ॲव्हरेज होल्डिंग म्हणजे सरासरी जमीन धारणा ही 2 एकर आहे. त्याच्याच उलट अमेरिकेमध्ये ही जमीन धारणा ॲव्हरेज होल्डिंग ही 6000 एकर आहे. अरे बापरे, एवढी? आता तुम्ही याच्यातच लक्षात घ्या की होल्डिंग कमी असली म्हणजे काय होतं. आता अमेरिकेमध्ये मी साऊथ आफ्रिकेमध्ये गेलो, अर्ध जग फिरलो आणि शेतीसाठी फिरलो. उगा मजा करण्यासाठी जगात फिरलो नाही मी. तुम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये जा, एका शेतकऱ्याचा
20,000 एकर ऊस. 20,000 एकर ऊस की मध्येच त्याचा 1200 नाही 12,000 टन दररोज क्रशिंगचा कारखाना. ऊसही त्याचा, साखर कारखानाही त्याचा. तुम्ही ब्राझीलमध्ये जा, 35-40,000 एकर एकाचा नुसता कापूस. अरे, एका माणसाचा, एकाच माणसाचा, एकच शेत. आपल्याकडे 2-2 एकरचे तुकडे असते. 10 एकर शेत असलं तर 2-2, 1-1 एकरचे तुकडे असते. तिथं एकदा मशीन सुरू झाली की या टोकाची त्या टोकाला 10-10, 15-15, 20-20 किलोमीटर मशीन चालत राहते नुसती. आता तुम्ही सगळे शेती 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 म्हणता. श्रीमंत राष्ट्राचं उदाहरण घ्या तुम्ही. युरोप घ्या. मी युरोप फिरलोय, स्वतः पाहिलं. अमेरिका घ्या, कॅनडा घ्या, जपान घ्या. एकेकाळी तिथं सुद्धा, इस्रायल घ्या. इस्रायल तर मी घरच्या सारखा नेहमी जातो. इस्रायलचं कोणा ना कोणा मला अतिशय पाठ आहे. यांच्याकडं एकेकाळी हे 100% शेतीवर अवलंबून होते 100, 200, 300 वर्षापूर्वी. आज ते जगातले अतिश्रीमंत झालेत. आज त्यांची अशी परिस्थिती आहे की तिथं 1.5 ते 2% जनता ही शेतीवर अवलंबून आहे. अच्छा. आणि 98-98% पॉप्युलेशन किंवा जनता ही इतर क्षेत्रावर अवलंबून आहे. आणि शेतीचा शेअर सुद्धा तुमच्या जे एकूण उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये शेअर सुद्धा जवळपास तितकाच आहे, 1.5, 2, 2.5%. इस्रायलचा फक्त 3% शेतीतून उत्पादन येतं त्यांचं, बाकीचं इतर क्षेत्रातून येतं. अच्छा. हे बघा, मी तर तुम्हाला आता हा एक फार मोठा राजकीय विषय आहे की ऊस 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 सगळीकडे ऊस चाललाय. बरोबर. 1 हेक्टर ऊसाला 2.25 कोटी लिटर पाणी लागतं. अच्छा. बरोबर आहे. तेवढ्या याच्यामध्ये 4 एकर मोसंबी होऊ शकते, 4-5 एकर आंबा होऊ शकतो. हे पेरेनियल पिकाचं झालं. हळूहळू तुमचा कापूस, तुमची प्रोडक्टिव्हिटी कापसाची 9.5 क्विंटल पर हेक्टर आहे. याचं मुख्य कारण काय आहे की तुमचा जो कापूस होतो त्याच्यातला 80-85% कापूस हा कोरडवाहू आहे. अच्छा. थोडासा दुष्काळ पडला मध्ये, एक ऑगस्टमध्ये 2-3 आठवड्याचा ब्रेक आला कापसाला, म्हणजे पावसाला, की शॉक घेतं. तुमचं सोयाबीन शॉक घेतं. सुरुवातीला पेरणी उशिरा होती, पाऊस नाही पडला. सुरुवातीला जूनमध्ये पाऊस नाही पडला. 25-30 जून, कधी 28 जुलैला पेरण्या झालेल्या आहेत बऱ्याच वेळेस. उशिरा पेरणी झाल्यामुळं उत्पादकतेवर परिणाम होतो. याला जर सुरुवातीला थोडंसं ठिबकनं पाणी दिलं आणि पहिल्या आठवड्यात कापूस लागवड केला, जसं आमच्या गटशेतीमध्ये आम्ही करतो. बरोबर. पहिल्या आठवड्यात कापूस लागवड केली आणि प्रोटेक्टिव्ह इरिगेशन, फक्त जिथं ज्या वेळेस ताण पडल तेवढं 2-4 पाणी नुसते ठिबकनं दिली तर आमचा कापूस आज 20 क्विंटल, 18-20 क्विंटल एकरी आमच्या गटशेतीमध्ये होतो. क्या बात आहे. म्हणजे तुमचं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन असलं की त्याला दुष्काळ नाही, आणि ज्याला प्रोटेक्टिव्ह इरिगेशन नाही तो दुष्काळानं खलास होतो. बरोबर. आता माझ्याकडे फोटो आहे, व्हिडिओ आहे एका शेतकऱ्याचा गेल्या वर्षीचा, त्या अगोदरच्या वर्षीचा. सोयाबीनला त्याच्याकडे 7-8 एकर सोयाबीन होतं. त्याच्यात 3 एकरला फक्त त्याला पाणी देता येत होतं, मधलं पाणी, थोडंसं पाणी होतं. त्या 3 एकरला मध्ये सोयाबीन वेळेवर पेरणी झाली, छान उगलं, आणि एका शेतामध्ये त्याला मध्ये बखाड पडलं. त्या ड्रॉटमध्ये त्यांना याला 2 पाणी दिले फक्त, स्प्रिंकलरने सोयाबीनला, आणि राहिलेले 5-6 एकरला पाणीच देता आलं नाही त्याला. अच्छा. ती माझ्याकडे फोटोग्राफ व्हिडिओ आहेत त्याचे. इकडं 1-1.5 क्विंटल सोयाबीन निघलं
आणि तिथं 14 क्विंटल एकरी सोयाबीन मिळालं. अच्छा, गट शेतीचा परिणाम. गट शेती ते तर तंत्रज्ञान आमचं गट शेती आहेच, परंतु प्रोटेक्ट संरक्षित पाण्याचा परिणाम. पाण्याचं नियोजन करून. पाण्याचं नियोजन हे सरकारनं ऊसाचं पाणी ह्या पिकाला देण्यासाठी का प्रयत्न करू नये. बरोबर. आता ही एक संकल्पना झाली. दुसरी गोष्ट, ही छोटी शेती असल्यामुळे ह्या अडचणी आहेत. बरोबर. मग याच्यावर एक छोटासा पर्याय आम्ही जो शोधला तो म्हणजे गट शेती. नेमकं गट शेती म्हणजे काय, की किती लोक एकत्र यायचं की कसं? हे बघा, गट शेती हा पहिला शब्द मी उच्चारला 86ला. अच्छा. तो 86ला उच्चारला. आम्ही 4 लोकांनी डाळिंब एकत्रित केलं. त्या काळात डाळिंब, गणेश डाळिंब आणायला राहुरीला आम्ही त्या बसना जाणं, ते काय विचारू नका, ते आमचे द्राविड प्राणायाम ते आणलं, लागवड केली. त्या चौघांनी एकमेकाला, म्हणजे मी त्याच्यात तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शक वगैरे वगैरे ते केलं. नंतर आम्ही काय केलं की दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्याचेच कलम केले आणि ते डाळिंब थोडंसं पांगत गेलं. आता याच्यामध्ये त्याच्यात मी होतो म्हणून ते झालं. मी म्हणजे त्यातला होतो, माझाच अभ्यास होता त्याच्यामध्ये, म्हणून ते झालं. नाही तर या सामान्य शेतकऱ्याकडे कोण जाते. मग मी विचार केला की आपण या लोकांमध्ये, सामान्य शेतकऱ्यामध्ये बसावं. बरोबर आहे. आता एक काळ असा होता की दिल्लीला मी 83ला ट्रेनिंगला होतो एका NSCच्या. त्यावेळेस मीडिया फार वीक होता. कुठं काही फोटो, रेडिओ होते फक्त, TV नव्हते, काही फार असं आंतरराष्ट्रीय काही माहिती होत नव्हतं. कुठं तरी आम्ही वाचलं की परदेशामध्ये भाजीपाला हा 60 रुपये 50 रुपये किलो विकतो आणि त्यावेळेस आपल्याकडे भाजीपाला होता 1.5-2 रुपये किलो. अच्छा. मग मी विचार करायचो की आपला भाजीपाला का निर्यात करत नाही. मग मी दिल्लीला ट्रेनिंगला होतो IRIला. तिथला इंडियातला सगळ्यात मोठा भाजीपाला तज्ञ, त्याला विचारलं मी की हे का होत नाही असं. तर त्यानं गोलगोलच उत्तर दिले. याचं कारण खरं काय बरं का, की तुमची होल्डिंग कमी आहे. बरोबर आहे. मग तुम्ही हे आपलं याच्या अगोदर म्हटले की आपण एकत्रित येऊ केलं तर, ते केलं तर का होत नाही. तर एक लक्षात घ्या की तुम्ही गट शेतीमध्ये, मग मी विचार केला की गट शेतीमध्ये तुम्ही हे बघा, कितीही काही झालं, तुम्ही आणि मी एखादा धंदा बरोबर सुरू केला, भांडण होणारच आहे. आज फार जोरात चालतं प्लॅनिंग, आपण टाटा बिर्ला हो. बरोबर. ते 1-2 वर्ष चालतं, 3 वर्ष चालतं आणि एक दिवस कुठंतरी काहीतरी बिघडत जातं आणि एकमेकाला बिघडून जातं. बरोबर आहे. आता हे तर शेतकरी मंडळी आहे, यांची तर त्यापेक्षाही थोडीशी विचार करण्याची परिस्थिती तितकी ताकदवान नसते. म्हणून मी गट शेती म्हणजे, मग मला प्रश्न लोक विचारायला लागले त्या काळामध्ये. आणि बरे, आता त्यांचे नावं सांगत नाही मी, जे काय सो कॉल्ड समाज सुधारक, तुम्ही काय सगळ्या गावाची शेती एक करता का, सगळे बांध तोडून एक जमीन करता का. हे बघा, हे प्रॅक्टिकली कधीही शक्य नाही. बरोबर. फक्त काही लोकांनी एकत्रित यायचं, त्याला आपण ते पीक ठरवायचं किंवा कापूस घ्यायचा आपल्याला. हे 10 लोकांनी एकाच पद्धतीनं कापूस करायचा आणि त्याला पूर्ण नवीन तंत्रज्ञान द्यायचं. अच्छा. मग असं नवीन तंत्रज्ञान हा अतिशय टॉपच्या तज्ज्ञामार्फत द्यायचं. टॉपचा तज्ज्ञ आमचा कोण? डॉक्टर बैनाडे आहे, डॉक्टर SB पवार आहे, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहे. अच्छा. डॉक्टर माने आहेत. हे कॉटन मधले टॉपचे तज्ज्ञ आहेत. मी कापसातला जरी नसलो, मी त्यांना घेऊन तिथं शेतकऱ्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी नेतो. ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सगळं यांना त्यांना शिकवलं आणि शिकवून पूर्ण तंत्रज्ञान वापरेपर्यंत नुसतं भाषण. आता व्हायला काय लागलं बरं का देशामध्ये, आम्ही खेड्यानं जातो, कसं तरी करून ओढून ताणून आपलं 100-200 लोक बोलावले जातात
आम्ही जोरात भाषण करतो. लोक भाषण ऐकून करतात प्रॅक्टिकल. भाषण करत असताना आम्ही मध्येच इंग्रजी थोडे अवघड शब्द वापरले की त्यांनाही वाटतं की काय हुशार माणूस आहे, मोठा माणूस आहे. आम्ही निघून येतो, ते निघून जातात. दुसऱ्या दिवशी विचारलं काय झालं, नाही काल झालं, चांगलं झालं, काय झालं काही माहित नाही. म्हणजे कुठलंही तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत त्यातून पोचत नाही. आम्ही तसं न करता मार्च एप्रिलमध्ये एक कार्यक्रम घेतो, लागवडीच्या वेळेस त्यांच्या बरोबर असतो, नंतर परत 3-4 वेळेस काढणीपर्यंत तिथं व्हिजिट करून त्यांना समजावून देतो. आणि त्याच्यामुळं आमचा कापूस हा अल्ट्रा हाय डेन्सिटी घेतो आम्ही. ठिबक पहिलं कापसामध्ये आम्ही आणलं मराठवाड्यामध्ये, नंतर अल्ट्रा हाय डेन्सिटी म्हणजे अतिघन लागवड. अतिघन लागवड करायची म्हटलं की घेर नियंत्रण आलंच. उगाच ते लोकांना काय वाटतं, घन लागवड केली, अतिघन लागवड की ते एकमेकाला चिटकतील. त्याला साधं लिहोसिन मारलं, चमत्कार फवारला की ते लहान राहतं, नंबर ऑफ बोल्स वाढतात, बोंडाची साईज वाढती, संख्या वाढती आणि एकरी उत्पादकता वाढते. अच्छा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या गटशेतीच्या माध्यमातून करतो. आता आत्महत्या, हे बघा, आत्महत्या जास्त कुठं होतात? विदर्भ आणि मराठवाड्यात. विदर्भ आणि मराठवाड्यात. कशामुळं? की विदर्भ मराठवाड्यात कापूस पिकच महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता ह्या कापूस पिकावाला आत्महत्या का करतो, का तिकडं जास्त जातो? हे बघा, समजा माझं 5 एकर जमीन आहे, विदर्भ मराठवाड्यातला मी आहे आणि माझ्याकडे 5 एकर जमीन आहे, तर माझ्याकडे त्यातला 3 एकर तर कापूसच असतो, कारण तेच एकमेव कॅश क्रॉप आहे. बरोबर आहे. बाकीचं मग इतर पिकं घेतो मी. मग 3 एकर कापसात मी 1 वर्ष प्लॅनिंग करतो की गावामध्ये तो एक्स पर्सन तो जरा मोठा आहे आणि त्याला 12-13 क्विंटल 15 क्विंटल कापूस एकरी होतो आणि आपला 4-5 क्विंटलच होतो. आपण काय करायचं, या वर्षी खूप मेहनत करायची, त्याला खूप खतं औषधं वगैरे भरपूर द्यायची, चांगलं करायचं सगळं आणि त्याच्यापेक्षाही जास्त उत्पन्न घ्यायचं. त्याला काय लागतं, करंगे म्हणून लागवड सगळी व्यवस्थित करतो, खतं बितं भरपूर देतो. आता परिस्थिती माझी साधारण असते, कर्ज घेऊन मग तुमच्यासारख्या मित्राकडून काही पैसे घेतो, काही सावकाराकडून घेतो, काही उधारीवर खतं औषधी काही उधारीवर घेतो, काही पाहुण्याकडून घेतो. बरोबर. आणि पीक चांगलं दिसायला लागतं. जसं जसं पीक वाढत जातं तसं तसं मी आणखी त्याच्यात पैसे टाकत चालतो. बरोबर आहे. आता हे पीक सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत एकदम जोरात असतं, बोल बिल चांगले बनलेले असतात, नेमकं बोंडाळी येते. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठला तरी नॅचरल कॅलॅमिटी येते. एक तर लाल्या रोग येतो, शेंद्री बोंडाळी येते, किंवा सकिंग पेस्ट ना, रस शोषण करणाऱ्या किडे, एखादा मध्ये ड्रॉट पडला, उघडीत पडली की त्या सकिंग पेस्ट ना, माझ्याकडे ते फोटो आहेत, एकदम कापूस 8 दिवसात होत्याचा नव्हता झाला असं होऊन जातं. लाल्या रोगानंही तसंच होतं. असं झालं की माझी अपेक्षा काय असते की मला 15 क्विंटल तरी कापूस एकरी व्हायला पाहिजे. 15 क्विंटल कापूस म्हणजे 3 एकरचे 45 क्विंटल. बरोबर. म्हणजे 3-3.25 लाख रुपये मला मिळाले पाहिजे. 3-3.25 लाख पैकी 90,000 रुपये 3 एकरला खर्च साधारण येतो आणि तुमचं कर्ज, मित्राचं, याचं त्याचं वरचं व्याज भट्टे असं मिळून 1.5 पट होतं. ते जवळपास 2.25 लाखापर्यंत तुमच्या 2.25 लाख म्हणजे 1,30,40,000 एकूण खर्च जातो, मला देणं असतं. आता अशा देणं असताना हे जर आलं
हे जर कधी असं रस शोषण करणारे किडी आणि लाल्या आला, एकदम माझं उत्पन्न 1-1.5 लाख 1-1.5 क्विंटलवर येतं एकरी. काहीच निघत नाही, खर्च पण निघत नाही. 4-5 क्विंटल कापूस होतो. 4-5 क्विंटल कापूस झाला की 4-8-32 25-30 हजाराचा कापूस होतो. कर्ज तर 1.25 लाख रुपये बोकांडी असतं. तो कापूस तसा झालेला पाहिला की तुमच्यासारखा मित्राकडून मी पैसे घेतलेले असते, तुम्ही ते कापूस पाहिला की तुम्ही तेव्हाच लक्षात येतं की अरे आता हा काही पैसे देऊ शकत नाही. हे असं म्हणलं आपले पैसे, तुम्ही म्हणता निकालो पैसे. बरोबर. पाहुणे असतात, पाहुणे म्हणतात निकालो पैसे. सावकार येतो, निकालो पैसे. आणि हे मित्र कंपनी घरी येतात, घरी फॅमिली सोबत बायको सोबत ते बोलतात, याला काही अक्कल नाही का, कशाला झक मारली की हमारे पैसे निकालो. बरं, आता इतके पैसे द्यायची माझ्याकडे ताकदच नसते. आणि अशा याच्यामध्ये एक काळ तर कधी कधी असा येतो की जे लहान मुलं असतात 9वी-10वीची, हे सगळं ऐकतात, ते घरी ते चर्चा करतात बाहेर, आमच्या बाबाला अक्कलच नाही, सगळं दिवाळं वाढलं आमचं. घरी चर्चा होती आणि अशा याच्यामध्ये तो एकटाच त्याला जबाबदार ठरतो त्या नुकसानीला. बरोबर आहे. आता अशा याच्यामध्ये तो काय करेल याचं काही सांगता येत नाही. बरोबर. मग एखादं काही व्यसनी लागतो, दारू पिणं वगैरे, किंवा आणखी काय, तो काहीही करू शकतो. कारण त्याच्याजवळ याला मार्गच नाही. आणि जे काय बायकोना त्यांनी थोडंसं आधार द्यायला पाहिजे, ते बी बाजूला होऊन जातात, कारण इतका मोठा झटका बसतो त्याला. अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो, आता आम्ही गटशेती करतो, 19 गावामध्ये गटशेती करतो. आमच्या गटशेतीमध्ये आतापर्यंत बांधाच्या बाजूला लाल्या आहेत, त्या शेतात लाल्या नाही. तुम्हाला मी त्याचे फोटो दाखवतो पाहिजे. लाल्याचं शेत आणि 28.5 क्विंटल एकरी उत्पादन दिलेलं शेत, एकाच भावाच्या दोघांच्या वाटण्या झाल्या. 3-3 एकर जमीन आली, मध्ये बांधही टाकला नाही. त्याच वर्षी यांना 3 एकर लावला कापूस आणि यांना 3 एकर कापूस लावला. आणि तो म्हणे हे काय करतो, मी याच्यापेक्षा भारी करतो. हे दोघांनी जोरात करणं लावलं, याच्यापेक्षा त्याचा कापूस जास्त वाढला. आणि तो म्हणे आता याच्यापेक्षा आपला 1.5 उत्पन्न येणार. आणि ऑक्टोबरमध्ये त्याला गाठलं लाल्याना, आणि या शेतात लाल्या नाही. याचा एकरी 28.5 क्विंटल कापूस आला. अरे वा. तर आमच्या गटशेतीमध्ये आम्ही ही उत्पादकता, सकिंग पेस्ट बिलकुल येऊ देत नाही. ठिबकचा वापर असतो, पाण्याचं शॉर्टेज पडत नाही. लाल्यासाठी साधी गोष्ट आहे की लागवडीच्या टाइमलाच बेसल डोस दिला, लागवडीच्या टाइमलाच खतं दिले. शेतकरी लागवडीच्या टाइमला कोरडो असला तर खतं देत नाही, 1 महिन्यानंतर खतं देतात कापसाला. हे तर बरोबर आहे की नाही. ते आम्ही बेसल डोस देतो आणि त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट टाकतो. मायक्रोन्यूट्रिएंट टाकले की त्याच्यात लाल्या बिलकुल येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं केल्यामुळं आमचं उत्पन्न 2012ला भयानक दुष्काळ होता, तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेस आमचं उत्पन्न एकरी 13 क्विंटल होतं. अरे वा. गेल्या वर्षी अतिशय ताण होता. गेल्या वर्षी सुद्धा आमचं उत्पन्न 13 क्विंटल होतं. सरासरी बरं का, सरासरी सांगतो मी. काही लोकांचं 20 क्विंटल आलं. आणि आमचं एरवी सर्वसाधारण बरं वर्ष असलं तर आमचं उत्पन्न असतं 18 क्विंटल एकरी सरासरी. ही परिस्थिती ही कशाची आहे, हे गटांना एकच टेक्नॉलॉजी सगळे वापरतात. हे सगळ्यांनी सोबत गेलं पाहिजे. हे सगळ्यांनी सोबत नवीन तंत्रज्ञानावर भरोसा ठेवला पाहिजे. त्यांना भरोसा ठेवण्यासाठी आमच्यासारखे जे तज्ज्ञ असतात यांनी प्रवृत्त केलं पाहिजे, किंवा तुम्ही हे चांगलं आहे.
आणि मग पहिलं तर काय झालं, आम्ही पहिलं 2 एकर कापूस केला 2003 मध्ये. अकोला देव, जालना जिल्ह्यातला. त्यावेळेसचे तिथले कलेक्टर देवल साहेब आणि चिरंजीव प्रसाद SP या दोघांच्या हस्ते पहिलं ठिबकवर कापसाची अतिघन लागवड पेरो सिस्टीमला फक्त 4 एकरवर केली. देळेगावला एका शेतकऱ्याने केली आणि अकोला देवला एका शेतकऱ्याने केली. तर आम्हाला त्यावेळेस फारसं काही सिरियसली वाटलं नाही, पण ते बैनाडे टेक्नॉलॉजी यांची टेक्नॉलॉजी तुफान होती. त्याची उत्पादकता पहिल्याच वर्षी त्यांना 23 क्विंटल आली. क्या बात आहे. ते पाहिलं की शेतकऱ्यांनी तेच लावलं, वाढवलं. दुसऱ्या वर्षी वाढवत ते मग गाव वाढलं. आता हे काही म्हणजे तुमच्या शेतात असलं की मी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी शिकतोच. आता त्याच्यात आणखी एक गंमत आणखी अशी व्हायची की माझा भाऊ आणि माझा भाऊ गट शेतीत येतोय आणि माझं त्याचं जमत नाही. मी त्याला मूर्ख, त्याला काय घेतोय, त्याचं काय कापसाचं खरं आहे असं म्हणून माझं 5 क्विंटल उत्पन्न आणि त्याचं 20 क्विंटल उत्पन्न. मग काय करावं, मग दुसऱ्याकडून माहिती घेऊन मी शिकलो. ही परिस्थितीमध्ये तुम्ही आजही बघा, जाफराबाद, भोकरदन आणि त्या पट्ट्यातलं इव्हन कोइन्साइडिंग विदर्भातला बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुका याची उत्पादकता एकरी टॉपला आहे. आणि याच अगेन्स्टमध्ये अजूनही तुम्ही आंबडकडे या, एकरी उत्पादकता अजूनही 4-4.5 क्विंटलच सरासरी एकरी. तर गट शेतीत जर राहिला आपण, आणि गट शेती करण्यासाठी आपण हे करायला पाहिजे. बरं, मी काय म्हणतो की करायला काय पाहिजे. आता समजा आता आमचं नवीन गाव आहे, एखादं गाव आहे, त्या गावात जर गट शेती आपल्याला करायची आहे तर काय करायला पाहिजे. हे बघा, तुमच्या गावात गट शेती करायची, तुमचा पुढाकार पाहिजे. अच्छा, तुम्ही तुमच्या गावामध्ये नेतृत्व करायला पाहिजे. तुम्ही 10 लोकांना कसं करून 10 लोकांना का होईना एकत्र आणलं. किती एकर शेती पाहिजे कमीत कमी क्षेत्र? किती, तुम्ही 10 एकरच असू द्या. अच्छा, तुम्ही 10 एकरच करा पहिल्या वर्षी. आणि त्या शेतकऱ्यांना आमच्या द्वादशीच्या कार्यक्रमाला घेऊन या. एक गाडी भरा, आमच्या द्वादशीच्या कार्यक्रमाला घेऊन या. ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, कारण त्यांनाही पटतं की इथं काहीतरी होतंय आणि आम्ही तुमच्या बरोबर राहतो. आणि मग मी आमचे तज्ञ घेऊन तुमच्या इथे येतो. तुमचे 10 लोक तयार झाले, तुमच्या एप्रिलमध्ये तुमच्या गावाला आम्ही येऊ. एप्रिल-मे मध्ये लागवडीच्या 15 दिवस अगोदर, आणि तुम्हाला त्याचं कशी लागवड करायची, काय करायची तिथं प्रत्यक्ष सांगू. बरोबर. ते सांगितल्यानंतर जसं इथं मी मग सांगितलं की रिपीटेड तुमच्याकडे 2-4 वेळेस परत येऊ आणि पूर्ण तंत्रज्ञान काढणीपर्यंत, स्वच्छ कापूस कसा काढायचा इथपर्यंत सगळं तंत्रज्ञान आम्ही तुम्हाला देऊ. बरोबर आहे. आता हे 10 लोकांची पहिल्या वर्षीचा रिझल्ट कसा असतो मी तुम्हाला सांगतो. जनरल रिझल्ट कसा असतो याच्यातले जे आम्ही सांगतो, जे तुम्ही मरमर केलेली असते, याच्यातले 2-3 तर काहीच करत नाही. करतो म्हणतात आणि काहीच करत नाही. 2-3 सर्वसाधारण करतात, फार नाही करत पण काही ना काहीतरी थोडंसं करतात. तर त्यांचं उत्पन्न गावातल्या उत्पन्नापेक्षा थोडंसं शिल्लक जातं. बरोबर आहे. आणि 2-3 मात्र राहिलेले हे टॉपचं करतात. जमिनीचा प्रभाव असतो की त्यांचं काम करण्याची ते ऐकण्याची रिसेप्टिव्हिटी, त्याला आपण म्हणतो ना, ते ऐकण्याची पात्रता, ते बोथट, यांची रिसेप्टिव्हिटी बोथट झालेली असते. मग ह्या 2-3 लोकांनी टॉपचं केलं की सगळे पाहतात, काय विषय, अरे काय कापूस याचा निघला, काही नव्हतं याच्याकडे, ते कुठे गेला. आणि मग ते 10 तर जाऊ द्या, सगळं गावच एका ठिकाणी येतं आणि सगळे त्याच्या मागे लागतात. मग तीच टेक्नॉलॉजी वापरायच्या मागे लागतात आणि 2-3 वर्षामध्ये ते गाव कुठे निघून जातं. आता
हे कापसाचं झालं. आडगाव भोंबे अजिंठा गावाजवळ शिवणा आहे बघा. शिवण्याजवळ आडगाव भोंबे एक गाव आहे. तिथं 4 वर्षापूर्वी त्यांनी गटशेती सुरुवात केली. आत्ता 4 वर्षापूर्वी तिथं सोयाबीनवर काम सुरू केलं आम्ही. अगदी सोयाबीनची सगळी तयारी केली अगोदरच. एप्रिलपासून लागवडीची तयारी केली. त्याचे तज्ज्ञ डॉक्टर पवार, याचे काही जैन इरिगेशनचे असे 3-4 तज्ज्ञ मी नेले. सॉइल टेस्टिंगवाला सटाण्याचे रामदास पाटील नेले. त्यांच्याकडे मायक्रोन्यूट्रिएंट पण आहे. सगळ्या लागवडीची 700 एकर मधले सॉइल टेस्टिंग करून घेतली. आणि सॉइल टेस्टिंगच्या हिशोबानं खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य दिले. सगळ्या गावात तितक्या क्षेत्राचं सगळ्यांचं सोयाबीन आम्ही उस्मानाबाद लातूर मधून एका फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून टॉपचं सोयाबीनची व्हरायटी नेली. तिथं लागवड केली. लागवडीपासून ते काढणीपर्यंत सगळं अतिउच्च तंत्रज्ञान दिलं त्यांना. काढणीपर्यंत ते गावाचं उत्पन्न त्याच वर्षी जे 6.5-7 क्विंटल होतं एकरी सरासरी, ते त्याच वर्षी 14.5 क्विंटल झालं. दुप्पट. आणि त्याच वर्षी 14.5 क्विंटल झालं म्हणजे काहीला 21 क्विंटल पर्यंत गेलं बरं का. हे सरासरी. काहीचं 21 क्विंटल पर्यंत गेलं. त्याच्यातला जो लीडर म्हणून होते 2 जण, दामोअण्णा भोंबे आणि प्रदीप शेठ आडगावकर म्हणून आहेत. हे जे पुढाकार घेणारे होते. प्रदीप शेठचं 21 क्विंटल एकरी उत्पन्न आलं. आता हे दुसऱ्या वर्षी 1400 एकरवर झालं. ते आजूबाजूच्या गावांनी टेक्नॉलॉजी ती वापरली आणि ते गाव आता सोयाबीन मध्ये तो परिसर 1 नंबर आला. 1 नंबरवर यायला लागला. बरोबर. आता याच्यातली आणखी एक तुम्हाला खरी गंमत सांगतो. तुमचं गाव आपण सुरू केलं. कापूस एका लेवलला गेला. पहिल्या वर्षी 2-3 लोकांना चांगलं केलं. बरोबर. दुसऱ्या वर्षी ते 50 लोक करतील. तिसऱ्या वर्षी सगळं गाव करल. आणि जोरात चाललं. आता हे काही जोरात हे सुरू आहे. आणि ग्रामपंचायत इलेक्शन येतं. लागले इलेक्शनच्या मागे. ग्रामपंचायत इलेक्शन आलं की अक्षय राजे ते 3-4 जण असतात. त्या 3-4 जणांचे 3-4 पॅनल होतात. बरोबर आहे. ते 3-4 पॅनल झाले की ते इलेक्शनचा निकाल काहीतरी कोणाच्या तरी बाजूला लागतो, कमी जास्त लागतो, काय व्हायचं ते होतं. पण ते इलेक्शन मध्ये एवढे फाटतात एकमेकापासून, एवढे दूर जातात की ते परत येतच नाही. मग आम्ही अक्षयला म्हणतो, अरे ते नाही आला. तो म्हणतो ते नाही, त्याला सांगितलं नाही आला, पण तो येतच नाही. आणि गटशेती तिथं फुटते. तर ही परिस्थिती गटशेतीमध्ये फुटण्याची पण आहे. सामान्य माणूस एकत्र ग्रामपंचायत सारख्या इलेक्शन मध्ये ते फाटून जातात. हो, ते उत्पन्नाला हे मारगोली. बरोबर. आणि वेगळे होऊन जातात. आणि मग त्या गावातली गटशेती जी वर गेली होती ती आणखी लहान होत चालते. असे आमचे आता कितीतरी गावातल्या गटशेतीमध्ये वर गेले. इलेक्शन आलं, कुठलं इलेक्शन, ग्रामपंचायत, जे काही इलेक्शन असेल ते, याच्यामध्ये हे एवढे एकमेकापासून फाटतात. तर असे ही गटशेतीची यशस्वीता आहे.